सयाजीराव, सयाजीराव, तुम्ही तुम्ही महान आहात. खरंच खूप महान आहात. मी हा असा साधा भोळा माणूस. माझी माझी पात्रता तरी आहे का हो? पण तरीही पण तरीही तुम्ही माझी निवड केली. माझ्यावर माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवली. मी तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही हो. खरं सांगू का सयाजीराव, तुम्ही तुम्ही देव माणूस आहात. पण अजूनही पण अजूनही आपल्या अवतीभोवती रावण राज्य आहेच की. पण तुम्ही काळजी करू नका. आता मी आलोय ना, तुमच्या सेवेत मी रुजू झालोय ना, मग झालं तर. तुम्ही आता कसलीच काळजी करायची नाही. तुम्ही फक्त बघाच. एकही डाग तुमच्यावर लागू देणार नाही मी. अ, अ, बरं सयाजीराव, अ, हरकत नसेल तर एक बोलू का? अ, थोडे खर्चाला पैसे मिळाले असते तर. नाही, तशी काही घाई नाही आहे, काही अर्जंट नाही आहे. पण आता तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या माणसाबरोबर उठायचं, बसायचं, त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे थोडं आम्हाला पण तयारी करावी लागेलच की. फार काही नाही, 2 जोडी नवीन कपडे घेईन असं म्हणत होतो. बाकी काही नाही. बाकी तुमची मर्जी. तुम्हाला वाटलं तर द्या, नाहीतर मग. खूप खूप धन्यवाद सयाजीराव. खूप खूप धन्यवाद. वाह सम्राट अशोक, वाह! आज तर खूप मोठी बाजी मारली तुम्ही. हां? आता काय बाबा, सयाजीराव नावाची पैशांची टांगसळच तुमच्या हाती लागली ना. मग काय? पाणी वाहतंय. मग हात धुवून घ्यायला सुरुवात करा. तवा गरम झाला रे झाला की हातोडा मारायचा. सयाजी रे सयाजी. पण काही म्हणा, पोरगी एकदम चिकणी आहे बाप्पाची. बारीक लक्ष ठेवावं लागतं अशोकराव, बारीक लक्ष ठेवावं लागतंय. काय ना, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. तिला असं वाऱ्यावर सोडून कसं जमेल ना? हं? अशोकराव, आता नवीन मोहिमेला सुरुवात करा. सयाजी रे सयाजी.